पारतंत्र्याच्या अंधकारात खितपत पडलेल्या महाराष्ट्रासाठी स्वातंत्र्याचं पहिलं स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन रयतेचं स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी स्वप्न ज्यांनी उराशी बाळगलं आणि 17व्या शतकाच्या सुरुवातीला दख्खनच्या राजकारणामध्ये ज्यांनी आपल्या पराक्रमाने नाव कोरलं ते स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले। वेरूळचे भोसले घराणे पूर्वीपासूनच प्रसिद्ध होते। मालोजीराजे भोसले हे त्या घराण्यातील पराक्रमी सरदार होते। रयतेविषयी त्यांच्या मनात अतिशय प्रेम आणि जिव्हाळा होता। मालोजीराजांकडे वेरूळची पाटीलकी होती। याच मालोजीराजे आणि दीपाबाई उर्फ उमाबाई यांच्या पोटी 18 मार्च 1594 रोजी वेरूळ येथे शहाजीराजांचा जन्म झाला। शहाजीराजे अवघे 5 वर्षाचे असतानाच त्यांचे वडील मालोजीराजे इंदापूरच्या लढाईमध्ये धारातीर्थी पडले। वडिलांच्या मृत्यूनंतर शहाजीराजांना जहागीर देण्यात आली। लोखोजीराव जाधव यांची कन्या असणाऱ्या जिजाऊसोबत शहाजीराजांचा विवाह झाला। त्यानंतर शहाजीराजे जहागिरीचा कारभार स्वतः पाहू लागले। लहान वयामध्येच मोठी जबाबदारी त्यांच्यावर पडली, पण तरीही निजामशाहीच्या दरबारात त्यांचा दबदबा होता। शहाजीराजे आणि जिजाऊंना 6 मुले झाली, पण दुर्दैवाने त्यापैकी 2च वाचली। त्यात थोरले संभाजीराजे आणि धाकटे शिवाजी महाराज होते। जिजाऊ आणि शिवराय बंगळूर येथे शहाजीराजेंसोबत वास्तव्य करत असतानाच शहाजीराजांनी आपल्या 2 मुलांची शिक्षणाची उत्तम व्यवस्था केली होती। 17व्या शतकाच्या सुरुवातीला दख्खनमध्ये शहाजीराजांना प्रचंड संघर्ष करावा लागला, पण तो आदिलशाही असो, निजामशाही असो किंवा मोघल त्यांच्या विरुद्ध सतत लढत राहिले। शहाजीराजे एक महत्त्वाकांक्षी मराठा सरदार होते। दुसऱ्यांची चाकरी करण्याचा त्यांचा कधीही मानस नव्हता। मराठ्यांचे स्वतंत्र राज्य असावे त्यांना मनोमन वाटत होते, पण बलाढ्य मोगल असताना आणि दक्षिणेत आदिलशाही व निजामशाही असताना त्यांनी सुरुवातीला निजामशाहीमध्ये राहून आपल्या पराक्रमाच्या जोरावर आपला दबदबा निर्माण केला। शहाजीराजे निजामशाहीत असताना मोगल आणि आदिलशाह या 2 सत्तेच्या विरोधात भातवडीमध्ये 1624 साली झालेल्या लढाईमध्ये शहाजीराजांनी मोठा पराक्रम केला। या लढाईत नेतृत्व जरी मल्लिक अंबरने केलं असलं तरी या युद्धामध्ये भोसले बंधूंनी प्रचंड पराक्रम केला। या लढाईमध्ये शहाजीराजांचे धाकटे बंधू शरीफजीराजे दुर्दैवाने मारले गेले, पण तरीही शहाजीराजांच्या पराक्रमामुळे निजामशाहीला मोठा विजय मिळाला। याच भातवडीच्या लढाईनंतर दख्खनच्या राजकारणामध्ये शहाजीराजांचे महत्त्व वाढले। शहाजीराजांनी त्या काळी निजामशाहीमध्ये एकही वयस्कर निजामशाह नसताना अवघ्या 10 वर्षाच्या मुर्तजा नावाच्या निजामशाहीतील वंशजाला निजामाच्या वंशातील मुलावरती मायेचं छत्र धरून स्वातंत्र्याचा पहिला प्रयत्न केला। शहाजीराजांनी चालवलेल्या मोहिमेचा बंदोबस्त करण्यासाठी मोगल आणि आदिलशाह एकत्र येऊन शहाजीराजांविरुद्ध मोहीम काढली। या दोन्ही सत्तांच्या विरोधामध्ये पेमगिरी ते बाहुली असा जवळपास 4 ते 5 वर्ष त्यांनी संघर्ष केला। जोपर्यंत लढणं शक्य आहे तोपर्यंत माहुलीच्या किल्ल्यावर राहून त्यांनी मोगल आणि आदिलशाह सरदारांशी लढा दिला, पण दुर्दैवाने या दोन्ही सत्तांपुढे त्यांचा निभाव लागला नाही। शेवटी पराभव झाला। माहुलीच्या लढाईमध्ये शहाजीराजांचा पराभव झाला असला तरीही एक मराठा सरदार राज्य करू शकतो, तो सुद्धा राजा होऊ शकतो असा विश्वास दख्खनमधील मराठा सरदारांमध्ये शहाजीराजांच्या पराक्रमामुळे निर्माण झाला। खुद्द शहाजीराजांनी केलेला स्वातंत्र्याचा पहिला प्रयत्न होता। शहाजीराजांना आदिलशाहीने फर्जंद हा बहुमान दिला। कर्नाटकच्या मोहिमेमध्ये शहाजीराजांची कामगिरी उल्लेखनीय होती। शहाजीराजे त्यावेळी आदिलशाहचे ताबेदार असले तरी स्वधर्म आणि स्वदेशी विषयी त्यांच्या मनात प्रचंड अभिमान होता। शहाजीराजांचे वाढते वर्चस्व पाहून त्यांना 2 वेळेस अटक देखील करण्यात आली होती। शहाजी महाराज अतिशय विद्वान, धाडसी आणि पराक्रमी होते। राजनीती आणि समाजशास्त्रामध्ये ते पारंगत होते। मराठ्याचं स्वतंत्र राज्य असावं असं त्यांना मनोमन वाटत होतं। शहाजी महाराज आणि इतर मराठा सरदार बेंदूर प्रांताची मोहीम फत्ते करून खोजगिरी या गावी मुक्कामास आले। नरभक्षक वाघांनी काही माणसे मारल्याची तक्रार दिली। त्यावेळी महाराज ताबडतोब शिकारीसाठी बाहेर पडले, परंतु दुर्दैवाने त्यांच्या घोड्याचा पाय नाल्यातील वेलीत अडकला। घोडा खाली कोसळला, राजांच्या डोक्याला मार लागला आणि अखेर 23 जानेवारी 1664 साली शहाजीराजांचा मृत्यू झाला। स्वराज्याची संकल्पना मांडणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांना मानाचा मुजरा।